मित्रांनो, तुमचं माझं स्वागत आहे. माझं नाव देवेश खरे. तुमचं परत स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे. N160 जी आहे पल्सरची, त्या बाईकचं तुम्हाला फुल डिजिटल जो आहे मॉडल, आज तुम्हाला तीच गाडी दाखवणार आहेत. बरोबर मित्रांनो, तुमच्याकडे आज परत बाईक घेऊन आलो आहे. ही आहे बजाज पल्सर N160. याच्या पण आधी मी याच बाईकचा रिव्ह्यू बनवलेला, पण ती सेमी डिजिटलमध्ये होती. आणि ही जी आहे ही तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फुल डिजिटलमध्ये. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. फुल डिजिटलमध्ये तुम्हाला हीचं ओडोमीटर ठेवून देतो तुम्हाला यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर काय काय असणार आहे, नंतर मग स्पेसिफिकेशन काय असणार आहे, कलर कोणते येते तुम्हाला या बाईकमध्ये, याच्यात तुम्हाला मी पूर्णपणे आज घेऊन देणार आहे. ठीक आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. स्टार्ट करतो बाईकच्या फ्रंटपासून. ठीक आहे. फ्रंटला तुम्हाला काही चेंजेस नसणार यामध्ये. ठीक आहे. हेडलाईटमध्ये तुम्हाला तसं तुम्हाला LED प्रोजेक्ट हेडलाईट भेटून जातील. DRL भेटतील याच्यामध्ये LEDमध्ये. या ठिकाणी नंबर प्लेटची तुम्हाला जागा दिसणार आहे. आपल्याला टर्न इंडिकेटर लाईट दिलेली असणार तुम्हाला हॅलोमध्ये. त्याच्या हा पार्ट जो असणार आहे तो रेड आणि सिल्वरमध्ये दिलेला असणार आहे. टेलिस्कोपमध्ये तुमचं सस्पेन्शन दिलेले असतील. आणि पुढचं मडगं जे असणार आहे हे तुम्हाला असणार आहे पूर्णपणे फायबरमध्ये दिलेलं. आणि ही बाईक तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ड्युअल चॅनल ABSमध्ये भेटेल. सिंगलमध्ये पण भेटेल आणि ड्युअलमध्ये पण भेटेल. फक्त प्राईसमध्ये थोडंसं डिफरन्स असणार दिलेली. आणि हे बघा, टायरची तुम्हाला साईज जर सांगायला गेलो, टायरची साईज तुम्हाला असणार आहे 100/80/70 तुमचे हे ऑलवेज दिलेले असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. आणि प्लस तुम्हाला रिफ्लेक्टर दिले म्हणजे रेड आणि सिल्वरमध्ये. ठीक आहे. आणि दोघं साईडला तुम्हाला असणार आहे हे तुम्ही रिफ्लेक्टर दिलेले असते या ठिकाणी. आणि डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 310 mm पर्यंत. आणि सेंटरला तुम्हाला असणार आहे ABSची प्लेट दिलेली असणार आहे. ठीक या ठिकाणी. आणि याचे जे असणार आहे आपलं सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. आणि ऑइल कोडमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे या बाईकची. या ठिकाणी तुम्हाला खाली जो गार्ड दिलेला असणार आहे इंजिन गार्ड, तो तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेला. ठीक आहे. आणि हा एक असणार आहे समजा लेग गार्ड या ठिकाणी आपलं सेफ्टी गार्ड दिलेलं असणार आहे या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. तुम्हाला तर मी साईड प्रोफाईलमध्ये पण दाखवून देतो. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला बघायचं पल्सरची ब्रँडिंग म्हणून जाईल. ही पण तुम्हाला क्रोममध्ये दिली असणार थोडीशी. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला E20 तुम्हाला फ्यूल तुम्ही याच्यामध्ये पण आता भरू शकतात या ठिकाणी. आणि हे बघा सेमच तुम्हाला जशी आधीची मॉडल जी होती सेमी डिझेलमध्ये तुम्हाला कसं USB पोर्ट दिलेला होता चार्जिंग करण्यासाठी, तो तुम्हाला आता भेटून जाते या ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी टाकी तुमची असणार आहे 14 लिटरची. आणि यावरती तुम्ही बघू शकतात ग्राफिक पण आहे तुम्हाला दिलेली ग्रेमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे इथं हा बंदिस्तमध्ये या ठिकाणी. आणि पुढचं हँडल पण तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हे ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. जसं तुमचं N160 जे आधीचं होतं सेमच तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि इथं बघा या ठिकाणी तुम्हाला इथं अशी डिझाईन दिलेली असणार आहे आपलं हे एअर सर्क्युलेशनसाठी या ठिकाणी. ठीक आहे. आणि हा पार्ट तुम्हाला असा असणार दिलेला. ठीक आहे. इंजिन तुमचं इथं असेल दिलेलं. इथं तुम्हाला फक्त बजाजचं तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल. TTS तुम्हाला ब्रँडिंग भेटणार नाही यामध्ये. ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला असणार आहे बोनस सस्पेन्शन. रिअरमध्ये तुमचे हे असणार फुटरेस. पाठीमागच्या टायरची साईज जर तुम्हाला सांगायला गेलो तर ही तुम्हाला असणार आहे 130/70 तुमचे हे असणार आहे अलॉय व्हील तुम्हाला दिलेली. फ्रंटपेक्षा रिअरची तुम्हाला जी टायर असणार आहे ब्रॉडनेसपणा जाडी ही तुम्हाला थोडीशी जास्त असते. आणि रिअर डिस्क ब्रेकची साईज तुम्हाला असणार आहे 230 mm पर्यंत विथ ABSची तुम्हाला प्लेट पण दिलेली आहे. आणि सेमच तुम्हाला इथं तुम्हाला हे दिलेलं असणार आहे फायबरमध्ये मडगं दिलेलं असणार वरच्या साईडला इथं पण असणार आहे. आणि हे पण तुम्हाला गार्ड दिलेलं असणार या ठिकाणी. N160ची तुम्हाला ब्रँडिंग इथं दिलेली असेल सेमच यामध्ये. आणि ही आपलं आहे ब्रेक पॅडल, हे पूर्णपणे तुम्हाला असणार आहे मेटलमध्ये दिलेलं या ठिकाणी. या बाईकमध्ये तुम्हाला जे इंजिन दिलेलं असणार ते सिंगल सिलेंडर असणार आहे 4 स्ट्रोक SOHC 2 व्हॅल्यू ऑइल कूलमध्ये तुम्हाला फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेमेंट भेटते 164.82 CCची जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 16 BHPची जी 8750 RPM चालली जाते. आणि मॅक्झिमम टॉर्क भेटतो 14.65 Nmचा जो 6750 RPM चालला जातो. खाली तुम्हाला सायलेन्सर दिलेलं असणार आहे विथ सेंटर स्टँड. या बाईकमध्ये तुम्हाला जे सीट भेटतं ते तुम्हाला स्पीडमध्ये भेटेल. ठीक आहे. आणि तुम्हाला मी आता या बाईकची दाखवतो रिअल प्रोफाईल. ठीक आहे. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेललाईट पूर्णपणे असणार तुम्हाला LEDमध्ये दिलेली. आणि हे जे असणार आहे टर्न इंडिकेटर ते पण तुम्हाला दिलेलं असणार हॅलोजनमध्ये. रिफ्लेक्टर नंबर प्लेटची तुम्हाला जागा दिली असणार या ठिकाणी. आणि याच्या बाजूला तुम्हाला इथं असणार आहे हा गार्ड लेग गार्ड तुम्हाला असणार आहे एक्सेसरीच्या पार्टमध्ये. पाठीमागचं चेन ड्रायव्हरची जे पण कवर असेल तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये. आणि 5 स्पीड तुमची मॅन्युअली गेअरबॉक्स दिलेलं असणार या ठिकाणी. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला अप साईड दिलेली असणार आहे. साईड तुम्हाला कट ऑफ असेल इंजिन. ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सेमच असेल या ठिकाणी. बजाजची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि पल्सरची ब्रँडिंग तुम्हाला या ठिकाणी दिलेली असणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला या बाईकमध्ये तुम्हाला फक्त एवढंच असणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला फक्त सेमी डिजिटलच्या ठिकाणी तुम्हाला फुल डिजिटलमध्ये तुमचं हे ओडोमीटर दिलेलं असतं या ठिकाणी. ठीक. हे बघा तुम्हाला असं असतं रे. तुम्हाला परत चालवून दाखवतो.
ठीक आहे. हे LCDमध्ये तुमचं हे पूर्णपणे दिलेलं असणार आहे मीटर. वरच्या साईडला तुम्हाला RPM मीटर दिलेली असेल, टाईम पण तुम्हाला भेटून जाईल. इकडच्या तुम्हाला फ्यूल गेज दिलेलं असणार या ठिकाणी, गिअर शिफ्टर असेल, ठीक आहे. इंजिन ऑन ऑफ कंडिशन तुम्हाला इथे दिले असणार आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडमीटर दिलेलं असणार आहे, ठीक आहे. हे ट्रिप B आपण इथं सेट करू शकतो. किती किलोमीटर झाली ते सध्या तर 0 आहे म्हणून तुम्हाला काही दिसणार नाही. ABS तुम्हाला दिली असणार आहे. इंजिन लाईट, नंतर हे लो ऑइल प्रेशर लाईट दिली असणार एका साईडला, आणि हे आपले टर्न इंडिकेटर. याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण भेटून जाईल, ठीक आहे. आणि हँडल होती बघा, हेडलाईट तुम्हाला कंट्रोल दिलेलं असेल, अप्पर डिपर, ठीक आहे. टर्न इंडिकेटर, हॉर्न याच्याला दिलेलं असणार आहे. हे आपले इंजिन स्टार्ट स्टॉप तुम्हाला बटन दिलेलं असेल या ठिकाणी. आपलं हेडलाईटचं कंट्रोल दिलेलं असेल यामध्ये, हेडलाईट आणि सेल्फ स्टार्ट बटन. दोघंही मिरर तुम्हाला असे असणार दिलेले, दोघंही मिरर तुम्हाला सेमच दिलेले या ठिकाणी. आणि हँडल पण तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हे ब्लॅकमध्ये या ठिकाणी दिलेलं. हे बघा इथं तुम्हाला हा बटन दिलेला असतं, तुम्ही इथून चेंज करू शकता यामध्ये, ठीक आहे. एंटर द सेटिंग, पल्सर, ठीक आहे. इन्फॉर्मेशन, DTE, मग ट्रिप A, ट्रिप B आपण याच्यामध्ये सेट करू शकतो, ठीक आहे. यामध्ये सध्या याच्यामध्ये सिंगलच तुम्हाला बटन दिलेलं आहे, याच्यातून तुम्ही आपलं ऑपरेटिंग करू शकता या मीटरची या ठिकाणी. ब्लूटूथ कॉलिंग कंट्रोल, ईमेल, मेसेज याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल या ओडोमीटरमध्ये. तुम्हाला गाडी स्टार्ट पण करून दाखवतो. सध्या बाईक शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज दाखवून दिला बाईकचा कसा आहे, सेमच असणार यामध्ये तुम्हाला बाईकचा आवाज या ठिकाणी. याच्यामध्ये फक्त प्राईस जी असणार तुम्हाला या बाईकची सेमच असणार तुम्हाला जेमध्ये दिलेली, ते पण 170 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल डोंबिवलीमध्ये, ठीक आहे. ऑन रोड प्राईस आहे बाईकची, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्सेसरीजमध्ये तुम्हाला असणार आहे हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INDचे नंबर प्लेट भेटून जाईल आणि इन्शुरन्स भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे. 170च्या प्राईजमध्ये ऑन रोडमध्ये. आणि या बाईकमध्ये जे पण तुम्हाला कलर भेटतील तुम्हाला ते सेमच असणार दिलेले, यामध्ये काही चेंजेस नसणार आहे, ठीक आहे. प्राईस फक्त थोडीशी अपडाऊन होत राहील दर महिन्याला. त्याच्यामुळे आत्ताची जी प्राईस तुम्हाला सांगितली ती तुम्हाला ही असणार आहे जानेवारी महिन्यामधली. फेब्रुवारीमध्ये आणि आपले मार्चमध्ये दर महिन्याला प्राईसेस अप होत असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. सेमी डिजिटल आणि डिजिटलमध्ये तुम्हाला हाच फक्त फरक भेटेल, फक्त प्राईस तुम्हाला सेम असं दिलेली. आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त फीचर याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲड होऊन जातील या बाईकमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला हे पण भेटून जाईल, ब्लूटूथ पण भेटून जाईल आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी पण भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला आता इन्क्वायरी करायची असेल तुम्ही या शोरूममध्ये घेऊ शकतात. हा शोरूम तुम्हाला भेटेल डोंबिवलीमध्ये, इरा ग्लोबल स्कूलच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. कृष्णा बजाज शोरूमचं नाव आहे. या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथं येऊन करू शकता किंवा कॉन्टॅक्टवरती पण तुम्ही विचारू शकता. फक्त हा जो शोरूम तुम्हाला भेटेल तो ठाणे जिल्ह्यामध्ये असणार आहे. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जे पण प्राईज असणार आहेत तुम्हाला ती वेगवेगळी असते दिलेली. चला मग मित्रांनो, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि माझ्या चॅनलची जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील, ठीक आहे. चला मग मित्रांनो.